मंडळी, आजच्या भागात घरात उभा राहणार आहे थरारक वादळ. राग आणि भावनांचा पूर. थांबला क्षणभर वेळ. सगळे थबकले आणि प्रत्येकाची नजर एकाच व्यक्तीकडे, नंदिनीवर. वसू रागाने ओरडतो, ह्या सगळ्या गोष्टीला नंदिनी जबाबदार आहे. घरात थरारक वातावरण पसरलं आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात राग, आश्चर्य आणि थोडं भय दिसत आहे. काव्या उभी राहते, डोळ्यात पाणी, पण आवाज ठाम. 1 मिनिट, तुम्हा दोघींना नंदिनीला दोष देण्याचा कुठलाही अधिकार नाही. ती स्पष्ट करते की नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टींची काहीही कल्पना नव्हती आणि त्याचबरोबर आनंद निवास विकला जाणार आहे हे तिला आधीच माहिती होतं. घरात थांबला क्षणभर वेळ. सगळे शांत, पण मनात वादळ. प्रत्येक शब्दाचा परिणाम सर्वांवर जाणवत आहे. मंडळी, पुढे काय होणार बघा. काव्या उघड करणार आहे नंदिनीचा निर्दोषपणा आणि थोड्याच वेळात उघड होणार आहे आनंद निवासाचं रहस्य, जे प्रत्येकाचं भविष्य बदलून टाकणार आहे. नंदिनीला समजणार आहे की खोटेपणामागे एक मोठा प्लॉट होता आणि प्रत्येकाच्या डोळ्यात राग, विश्वासघात आणि आश्चर्य दिसणार आहे. पार्थला निर्णय घ्यावा लागणार, कोणाचा पक्ष करावा आणि नंदिनीला न्याय मिळेल का. मंडळी, पुढच्या भागात होणार आहे एक प्रचंड धमाका. सत्य समोर येईल, रहस्य उघड होईल आणि नात्यांचं भविष्य बदलणार आहे. तुमचं मत काय आहे? नंदिनीला न्याय मिळेल की नाही? काव्य आणि पार्थचं नातं टिकेल का? पुढचा भाग नक्की बघा.